श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतसार अध्याय 37 सुवर्णपीठिकापुरम वर्णन. प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते. हे शब्द स्पर्श रूप रसगंध या तत्वाने बनलेले असते. योगदृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणा भावामुळे पीठिकापुरम या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होते. यावर शंकर भट्टाने श्रीपाद प्रभूंना प्रश्न केला, आर्यवर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पीठिकापुरमला भौतिक रूपाने येतात का? हा प्रश्न ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले, तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे. भौतिक दिसणाऱ्या पीठिकापुरममध्ये एक सुवर्ण पीठिकापुरम आहे. जितकी भौतिक पीठिकापुरमची व्याप्ती आहे तेवढीच सुवर्ण पीठिकापुरमची सीमा आहे. सुवर्ण पीठिकापुरम केवळ चैतन्याचे निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता साधकामध्ये असलेल्या चैतन्याचा संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पीठिकापुरम वास्तव्य करीत असल्यासारखे वाटते. या सुवर्ण पीठिकापुरममधील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणाची आभा निर्माण होते. योगी तपस्वी महापुरुष या सुवर्ण पीठिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात, परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात. सुवर्ण पीठिकापुरम केवळ योगदृष्टी योगचक्षु ज्ञानचक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, सुवर्ण पीठिकापुरम प्रमाणेच एक सुवर्ण काशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे. ते भौतिक काशीच्या विस्तार इतकेच आहे. सुवर्ण काशी चैतन्य पदार्थाने निर्मित आहे. मी काशीस जात आहे आणि तेथेच राहण्याचा विचार आहे असे सतत म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा काशीवासाचे फळ मिळते. सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराचे दर्शनासाठी प्रत्येकाने त्यांचे निरंतर मोठ्या श्रद्धाभावाने चिंतन केले पाहिजे. प्रभू पुढे म्हणाले, तुझ्या अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधाने एक एक पीठिकापुरम आणि एक एक काशी आहे. या आनंदमय पीठिकापुरमलाच सुवर्ण पीठिकापुरम असे म्हणतात. तसेच या आनंदमय काशीला सुवर्ण काशी असे म्हणतात. एवढे बोलून प्रभू थांबले. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.